तर नमस्कार मंडळी, माझ्या हाताची खूप जास्त आगाग होतीये का ते सांगते. मी आज घातले सांडगे, म्हणजे बीडकडे त्याला वडा म्हणतात, पुण्याकडे याला सांडगे म्हणतात, अजून कुठे काय म्हणतात मला माहिती नाही. पण ते का काढले असतील मला एक असाच प्रश्न पडला होता. हे बाबा का काढला असेल कुणी, सांडगे का घालतात? तर मला त्याच्यावर एक उत्तर सापडलं की लहान मुलांचे आणि मोठ्या माणसांचे खूप नखरे असतात. मला वरणच नको, मला मटकीचं वरणच, मटकीच्या डाळीचं वरणच नको, मुगाचं वरण नको, तुरीचं वरण नको असं. पण त्याच्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं आणि हे पूर्वीच्या लोकांनी खरंच खूप चांगलं ओळखलं होतं की चांगलं खाल्लं तर बॉडी चांगली राहते, व्यवस्थित माणूस काम करू शकतो आणि तंदुरुस्त राहतो थोडक्यामध्ये. म्हणून त्यांनी हा सांडग्याचा प्रकार काढला असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. तर मी आज सांडगे घातलेत. मटकीची डाळ 1 किलो, 1 किलो नव्हती खरं ती, 3 पावशर मटकीची डाळ, 3 पावशर मटकीची डाळ, वाटीभर हरभऱ्याची डाळ, कारण हरभरा पचायला जड असतो त्यामुळं हरभरा थोडाच घालायचा, आणि मुगाची डाळ 1.5 वाटी घातली तर चालते अंदाजे. हे सगळं दळून आणायचं, त्यांना सांगायचं मला सांडगे करायचे त्यासाठी दळून द्या. ते थोडं रवाळ दळून देतात. दळून आणल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर, मसाला, मीठ, वाटलंच तर जिरे, हे सगळं असं घालू शकता. हे प्रमाण सगळं योग्य झालं, हे वर्ण जे आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये मी हळद नाही टाकत, हळद टाकली तरी चालते. आणि त्याचे सांडगे घालायचे, म्हणजे वडा घालायचा, बीडच्या भाषेमध्ये वडा. आणि ते इतके छान होतात, त्याची भाजी इतकी सुंदर लागते. पावसाळ्यामध्ये, परत उन्हाळा पण, आता समजा भाजीला काय करायचं हा प्रचंड मोठा प्रश्न असतो बायकांना. भाजीला काय करायचं, तर हे भाजीला एक नंबर असतं. एक कांदा चिरायचा आणि मुठभर सांडगे वाळलेले घ्यायचे, मीठ मसाला सगळं त्याच्यामध्ये, शेंगदाण्याचा कूट, आणि याची भाजी करायची. इतकी सुंदर भाजी होती. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, इव्हन चपाती सुद्धा. सुकं पण छान होतं याचं. मस्त पाणी टाकून करायचं आणि चुरून खायचं भाकरी बरोबर. ग ग ग स्वर्ग सुख. आता मी तुम्हाला माझे सांडगे दाखवते. तर हे असे झाले आहेत माझे सांडगे. हे ताट पूर्ण अवनीने घातलंय, हे बघा असं. आणि हे सगळं मी घातलंय. हे सगळ्यात पहिल्यांदा घातलेलं ताट आहे, त्यामुळं हे थोडंसं वाळलंय छान. हे बघा, आणि दर घे खा.